जालन्यात हळदीच्या कार्यक्रमात डीजेवर नाचत असताना धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून 2 जणांवर तलवार, दगड, लाठ्या काठ्यांनी मारहाण. घटनेत एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी. व्यंकटेश तुकाराम गायकवाड असं मयत तरुणाचे नाव. जखमी तरुणावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू. जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही, गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मयताचा मृतदेह ताब्यात न घेण्याचा नातेवाईकांचा पवित्रा. मयताच्या नातेवाईकांनी इन कॅमेरा शव विच्छेदनाची मागणी केली आहे. जालन्यात हळदीच्या कार्यक्रमात डीजेवर नाचत असताना धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून 2 जणांवर तलवारीने वार केल्याची घटना रविवार रोजी घडली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झालाय. व्यंकटेश तुकाराम गायकवाड, वय वर्ष 22, राहणार कैकाडी मोहल्ला, जुना जालना असं मयत व्यक्तीचे नाव आहे. तर आशिष दीपक जाधव, वय वर्ष 16, राहणार कैकाडी मोहल्ला, जुना जालना असं गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. जालना शहरातील शास्त्री मोहल्ल्यात लग्नाचा हळदीचा कार्यक्रम सुरू होता. त्या दरम्यान डीजे लावलेला असताना डीजेवर नाचत असताना धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून ही मारहाण झाली. यात दगड, तलवार, लाठ्या काठ्यांनी झालेल्या मारहाणीत व्यंकटेश गायकवाड याच्या डोक्यात तलवार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर आशिष जाधव हा तरुण गंभीर जखमी झालाय. त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेमुळे जालना शहरात एकच खळबळ उडाली. नातेवाईकांची व्यंकटेशला रुग्णालयात दाखल केले असता उपस्थित डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. जोपर्यंत आरोपीवर कारवाई होत नाही, पोलिसात गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मयत तरुणाचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच कदीम जालना पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत जमलेला जमाव शांत केला. घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली. या घटनेमुळे मोठ्या संख्येने जमाव जमला होता. सध्या तणावाचे वातावरण पाहायला मिळत असून मयताच्या नातेवाईकांनी इन कॅमेरा शव विच्छेदनाची मागणी केली होती. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नेपानी यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थिती जाणून घेतली व या प्रकरणी आम्ही सतत 7 संशयितांना ताब्यात घेतले असल्याचे त्यांनी सांगितले. स्टार मराठवाडा न्यूजसाठी मुख्य संपादक बबनराव वाघ.